खरं तर काल घाईगर्दीमध्ये त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीचं बिल पारित करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि ते घाईगर्दीत पास करून घेतलं। त्याच्यामध्ये अनेक खासदार महोदयांच्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या सूचना होत्या की एक इम्रा नावाची जी इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे की जी त्रिभुवनदास पटेल साहेबांनी आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी रूरल डेव्हलपमेंटच्यासाठी आणि ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला कशी चालना देता येईल, ग्रामीण भागातल्या गोरगरिबांना त्यांच्या घरात पैसा कसा जाईल, असं महात्मा गांधीजींचे अनुयायी त्रिभुवनदास पटेल यांनी ती संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये ती स्थापन करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास करावा, अर्थव्यवस्था ग्रामीण भागाची बळकट करावी याच्यासाठी ती संस्था स्थापित केली होती। आता त्याच संस्थेला युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्जन करावं आणि त्या युनिव्हर्सिटीचं नाव त्रिभुवनदास पटेल असं द्यावं किंवा त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी असं द्यावं। आता एका ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 1964 मध्ये एखादी संस्था स्थापन केली आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था करण्याची भूमिकेतून ती युनिव्हर्सिटीची स्थापना केली। आता तिला सहकाराच्या विद्यापीठाचा दर्जा देणं आणि त्याच्यासाठी केंद्रातले फंड गुजरातला घेऊन जाणं याच्यापेक्षा वेगळा काहीही या युनिव्हर्सिटीच्या बिलाचा फायदा देशभराच्या नागरिकाला होणार नाही। याच्याऐवजी मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो, फक्त त्या रूरल मॅनेजमेंटची जी संस्था होती गुजरातमधली, जी आनंदला आहे, ती ग्रामीण भागातल्या संस्थेचं नाव बदलून फक्त त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी करावं आणि त्या युनिव्हर्सिटीला नाव देऊन आपल्या राज्यामध्ये परत बजेट घेऊन जावं। याच्याऐवजी मी खऱ्या अर्थाने असा सजेशन आपल्या सहकार मंत्री महोदयांना दिलं आहे की वॅमनिकॉन नावाची संस्था वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारने गुजरातच्या अगोदर एक कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट की ज्याच्यामध्ये सहकार क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला, चेअरमनला, सचिवाला, डायरेक्टरला, त्यात काम करणारे MD, त्यात काम करणारे प्रशासकीय अधिकारी, सहकार क्षेत्रातल्या अधिकाऱ्याला ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून एक वॅमनिकॉन नावाची संस्था पुण्यामध्ये या संस्थेच्या अगोदर स्थापन केली धनंजय गाडगीळ साहेबांनी। आणि ती संस्था खरं तर त्या संस्थेला राज्यभर देशभरातून लोक येतात ट्रेनिंग घेण्यासाठी। तसं ट्रेनिंग देणारं इन्स्टिट्यूट हे आनंद गुजरातमध्ये जे यांनी युनिव्हर्सिटी केली तसं नाही आहे। हे रूरल डेव्हलपमेंटसाठी एक इम्रा नावाची संस्था स्थापन केली होती, ती ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी। हा वेगळा विषय आहे आणि सहकार क्षेत्र हा वेगळा विषय आहे। जर सहकार क्षेत्राची युनिव्हर्सिटीच काढायची होती तर महाराष्ट्रामध्ये मला असं वाटलं होतं की महाराष्ट्राचे सहकारातले राज्यमंत्री महाराष्ट्रातले त्यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्र्याला सांगायला पाहिजे होतं की साहेब, याच्यापेक्षा पुण्यामध्ये की आमची इन्स्टिट्यूट जी आहे वैकुंठभाई मेहतांच्या नावाची, जी धनंजय गाडगिळांनी स्थापन केली, त्या काळात महाराष्ट्राचे बॅरिस्टर माफ करा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकार क्षेत्रातला पहिला सहकार तत्वावरचा साखर कारखाना टाकला होता। मला सांगायचं तात्पर्य की देशभरापेक्षा महाराष्ट्रात सहकार चळवळ ही सर्वात अगोदर हिची पाळंमुळं रोवली गेली, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आणि त्याची ट्रेनिंग देणारी इन्स्टिट्यूट पुण्याला होती, सहकाराचे राज्यमंत्री पुण्याचेच आहे। तर ही इन्स्टिट्यूट जर पुण्याला गेली असती, किंबहुना पुण्यात राहिली असती, तर मला असं वाटतं याचा जास्त फायदा। आता गंमत अशी आहे की ती जी इरमा नावाची गुजरातची संस्था आहे, तिला कुठलाही सहकार क्षेत्राचा ट्रेनिंग देण्याच्या इन्स्टिट्यूटच्या अँगलने अनुभव नाही। ग्रामीण भागामधलं दूध जमा करायचं, ते दूध विकायचं, दुधाचे पैसे शेतकऱ्यापर्यंत नेऊन द्यायचे, इथपर्यंत त्या संस्थेने काम केलेलं आहे। पण एखादी विश्वविद्यालय स्थापन करावं तितकी गरिमा असलेली संस्था मात्र आपल्या पुण्यस्थितपदी आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं। आता दुसरा मुद्दा असा होता की सेक्शन 10 मध्ये असं म्हटलं आहे, असा माणूस आम्ही त्या संस्थेचा, त्या युनिव्हर्सिटीचा कुलगुरू करू, त्याचं काहीही क्वालिफिकेशन त्याच्यात दिलेलं नाही।
योग्य माणूस, आता कसा योग्य माणूस द्यायचा आहे हाही प्रश्न आपल्यासमोर आहे. त्याच्यासुद्धा संदिग्धता आहे. त्याच्या पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. सेक्शन 9मध्ये त्यामध्ये रिव्ह्यू कसा करणार, या संस्थेचा रिव्ह्यू कसा करणार या विद्यापीठाचा, हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. आता खरा विचार केला ना तर कोऑपरेटिव्ह या डिपार्टमेंटला एस्टेट सेक्टरचं काम आहे. आर्टिकल आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 38मध्ये लिस्ट 2मध्ये 32 पार्टमध्ये हा भूमिका विशद केलेली आहे. सहकार एक क्षेत्र हे राज्याच्या अखत्यारीत आहे. परंतु आता कायदा पारित झाला आणि ते केंद्रात पण एक सरकार विभाग स्थापन केला गेला. मला त्याच्यावर आत्ता बोलायचं नाही. परंतु या विद्यापीठामध्ये आता स्टुडंट आणि टीचर यांची नियुक्ती कशी करणार आहे, त्या स्टुडंटचं काय क्वालिफिकेशन असेल, त्या टीचरचं काय क्वालिफिकेशन असेल, ती काय शिकवतील, त्याचा कोर्स फ्रेम झाला आहे का, याच्याबद्दलसुद्धा पूर्णपणे काहीही त्यात सांगितलेलं नाही. पुढे जाऊन सेक्शन 38मध्ये तर आणखीन मोठं अवघड काम करून ठेवलं आहे की याचा वार्षिक रिपोर्ट येणार आहे. वार्षिक रिपोर्ट त्याची टाईम लिमिट नाही. केंद्र सरकार ठरवेल तेव्हा त्या वार्षिक रिपोर्टवर अहवाल द्यायचा नाही द्यायचा तेही गुलदस्त्यात ठेवलं आहे. म्हणजे या सगळ्या बिलाचा जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा त्याच्यातली पारदर्शीपणा आपण ज्याला म्हणू तो या बिलामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही. हे दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची निश्चितता नाही आहे. त्याच्या पुढे गेलं की गव्हर्निंग बोर्डची निश्चितता नाही आहे. हे सगळे बारीक 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 मुद्दे विश्वविद्यालय स्थापन करतोय आम्ही. आणि एवढा अट्टहास का, एखादं विद्यालय स्थापनच करायचं आणि गुजरातलाच पैसे न्यायचे असेल तर गुजरातबरोबर महाराष्ट्राला सुद्धा हे विश्वविद्यालय देता आलं असतं किंवा देशभरात प्रत्येक राज्याला एक कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी मिळेल असा सुद्धा मोठेपणा दाखवता आला असता. परंतु नाही, ही बजेट हे विद्यापीठ फक्त गुजरातलाच न्यायचं आणि गुजरातच कसा राज्य आहे की देशामध्ये नंबर 1वर चाललं आहे असं नाही आहे. नंबर 1ची चळवळ आजही गुजरातपेक्षा महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंतच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी निभावलेली आहे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे, शासनाने या केंद्र सरकारने आत्ताही विचार करावा आणि आपली जी वैकुंठभाई मेहता नावाची व्हॅमनिकॉन नावाची जी पुण्यातली संस्था आहे त्याला सुद्धा विद्यापीठाचा दर्जा दिला पाहिजे. ही माझी मागणी या माध्यमातून राहील. आणि खास करून सहकार विभागाचे आमचे राज्यमंत्री आहे मुरलीधर मोहोळ साहेब, त्यांनाही माझी विनंती राहील की आपण आपल्या मंत्र्याला आग्रह धरला पाहिजे की महाराष्ट्रासाठी आमची युनिव्हर्सिटी का असू नये. आम्ही महाराष्ट्रामध्ये वास्तविक कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीचं ट्रेनिंग देण्याचं काम याच्यापूर्वीचं हे पुण्यामध्ये घडतं आहे, जे कधीही याच्यापूर्वी गुजरातमध्ये घडलं नाही, आनंदमध्ये घडलं नाही. आनंदमध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी दुधाचा व्यवसाय करायचा, त्याच्यातून 2 पैसे कमवायचे आणि ते शेतकऱ्याच्या घरात नेऊन द्यायचे. एवढी ग्रामीण भागातली डेव्हलपमेंट करणारी ही संस्था होती. याला विश्वविद्यालय केलं आहे कशाचं, तर सहकाराचं. सहकाराचं विश्वविद्यालय जर करायचं असेल तर पूर्वीची काही सहकाराला प्रशिक्षण देणारी संस्था आहे का देशात कुठे, तिला विद्यापीठ करणं हे या ठिकाणी मला अपेक्षित होतं. धन्यवाद. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.